अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहराने मोठी कारवाई करत तब्बल 4,12,40,000 रुपये किमतीचा एमडी ड्रग जप्त केलाय। या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आले। 23 मार्च रोजी चरई परिसरात एमटीएनएल ऑफिस समोर सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली। आरोपींकडून 2 किलो 62 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आलाय। अटक आरोपींमध्ये सोहेल खान, रोहित सीतापुरे आणि तपासादरम्यान निष्पन्न झालेला राजेश हडावले यांचा समावेश आहे। या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या आरोपींकडून ड्रगचा पुरवठा कुठून झाला आणि कोणाला विक्री होणार होती याचा तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अंमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती असल्यास तत्काळ गुन्हे शाखेशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात येत आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार गिरीश पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की काही सध्या ठाण्यामध्ये मेफेड्रोन एमडी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे। त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे आणि त्यांच्या टीमने सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। सोहेल खान, रोहित सीतापुरे आणि राजेश हडायले यांच्याकडून 2 किलो 62 ग्रॅम एमडी मेथेडोन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आले, ज्याची किंमत 4,12,00,000 इतकी आहे। सदरचे आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांचा 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे। त्याची फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंक आम्ही आता शोधत आहे की सदर क्रमांक त्यांनी कोणाला विक्रीसाठी आणला होता, कुठून आणला होता, कुठं तो बनवला गेला, याच्या अनुषंगाने ते अंमली पदार्थ विरोधी पथकाची पद्धत तपासते। आरोपीचं बॅकग्राऊंड सुद्धा आम्ही सध्या सर्च करत आहे। यापूर्वी काय त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, सर्व ऑनलाईन आणि बाकीच्या अनुषंगाने त्यांची माहिती घेत आहे। 28 तारखेपर्यंत